हाय सगळ्यांना. तर नमस्कार. कसे आहात सगळे? जरा अंधक दिसायला लागले तर बघा. आता बरीचशी लोक गॅस संपला म्हणून कुणी चुलीवर आल्यात, कुणी महागाचा कामानं गॅस भरून आणतात. तर माझं तर हे म्हणणं आहे का मी तर गॅस भेटला, पण ह्यावेळेस भेटला, पुढच्या महिन्यात काय विषय ते सांगता येणार नाही, भेटन नाही भेटन. तर त्याच्यासाठी ना आता तुम्ही म्हणसान की वरती काय बघती, वरती माळ्यावरती मी काय ठेवलेलं आहे, स्टो ठेवलेला आहे वरती माळ्यावरती. कारण स्टो माझ्याकडं आहे आणि पूर्वी पण लोक स्टो म्हणजे लय भारी वाटायचं. आणि आम्ही लहान असताना पण आमच्याकडं स्टो असायचा. कधी कधी आमच्या स्टोवर स्वयंपाक करायचा. आमचा स्वतःचा नव्हता, आमच्या आई, मला आठवतं थोडं थोडं शेजारच्याकडून आणायची स्टो. आणि रॉकेल काय तेव्हा स्वस्त असेल मला असं वाटतंय, कारण मला जसं कळते तसं 20 रुपये लिटर का काय होतं. मी आणत होतो दुकानातून, आम्ही तेव्हा 60-70 रुपये लिटर होतं. तर तेव्हा आमच्या स्टोवर स्वयंपाक बनवायचे. कधी कधी सरपण नाही मिळाल्यावर, पाऊस आल्यावर स्टोवर स्वयंपाक बनवायचे. ते आम्हाला लय भारी वाटायचं. आणि त्याच्यानंतर मी 4 वर्षे स्टोवर स्वयंपाक केला. कारण आम्ही वस्तीवरून गावात राहायला आलो का, त्यावेळेस शंभू लहान होता, माया पण लहान होती आमची. आणि मी भाड्याच्या घरात चूल करायची सोय नसायची ना, असायची दारात, पण प्रत्येकजण घरात स्वयंपाक करायचं गॅसवर. आणि मग माझ्याच एकटीची दारात चूल म्हणल्यावर ते आता भारी वाटते. आता केलं असतं, पण त्यावेळेस जरा कसं तरी अवघड वाटायचं ना. आणि पाण्याला ह्याला तापवायचे, पण स्वयंपाक कोणी करत नव्हतं. मग मी काय करायचे, पण करताच येत नव्हतं, सोय नसायची दारातून, रस्ता बिस्ता असायचा, गाड्या व्हायच्या. तर आम्ही गावातून तवा 60 रुपये 50 रुपये लिटर रॉकेल होतं. 50 रुपयाचं रॉकेल आणायचो. 200 रुपयाचं रॉकेल व्हायचं आमचं. 8 दिवसाचं 200 रुपये रॉकेललाच जायचं. तर 200 रुपयाचं आठवड्याचं रॉकेल आणायचं आणि आठवडाभर स्वयंपाकाला जायचं ते रॉकेल. आणि मग रॉकेलवर स्वयंपाक करायचे मी, गॅस स्टोववर. गॅस नव्हता तर. त्याच्यानंतर रॉकेल बी बंद झालं. पुन्हा पांढरं रॉकेल आलं. पांढरं बी काय वर्ष 6 महिने चाललं आणि ते बी बंद झालं. पुन्हा मग रॉकेलच बंद झालं, कसलंच रॉकेल भेटाना. मग लय अवघड झालं मग आमचं. मग मला कोणतरी म्हणलं डिझेल असते पेट्रोल पंपात, डिझेल भेटते. मग ते आम्ही डिझेलवर स्वयंपाक केला मी 3-4 वर्षे. परत डिझेलवर असा स्वयंपाक केला, त्याचा वास पण यायचा आणि स्टोवची सगळं काळं व्हायचं. पुन्हा पुन्हा लई त्रास व्हायला लागला. आणि ते काय व्हायचं, गॅस स्टोवची जी वाफ जी आहे का ती धुराची, ते डिझेल का पेट्रोल, डिझेल असायचं वाटतं, डिझेल, ते सगळं असं दूर होऊन डोळ्यात जायचं, नाका तोंडात जायचं. त्याचा मला त्रास व्हायला लागला. आणि स्टोव स्वयंपाक करून मी संध्याकाळी बंद केला का, संध्याकाळचं एवढं डोकं दुखायचं ना, आणि डोळ्यातून मनानेच पाणी निघायचं. रात्रभर डोळ्यातून पाणी, डोळं दुखायचं, असं एकदम लई त्रास व्हायचा डोळ्याला. तसं 2-3 वर्षे मी काढलं. परत मला लईच त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर मी गॅस घेतला. पण आता रॉकेल हाय वाटतं, भेटते गावात आमच्या इथे एका ठिकाणी भेटते रॉकेल. आणि मग काय, मी जर गॅस जरी नाही भेटला तरी मी स्टोव काढून स्वयंपाक स्टोववर करू शकते. माझं काही नडत नाही, हे मला सांगायचं. आणि हा झाला आता गॅसचा विषयीचा मुद्दा. तर दुसरा विषय मला हा बोलायचा आहे का मी नवीन व्यवसाय चालू करणार आहे काहीतरी. कामाचं म्हणजे कसं आहे, आता पोरांच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत, उन्हाळा आलेला आहे आणि पेपर पण चालू झालेले. त्याच्यामुळं सगळं ॲडजस्ट होत नाही, कारण पोरांना पण वेळ द्यायला लागतो आणि घरी पण लक्ष द्यावं लागतं पोरांकडं. तर सकाळची शाळा असल्यामुळं एक ठीक आहे, ते दिवसाची शाळा असल्यावर ठीक आहे, पण सकाळची शाळा असल्यामुळं नाही जमत. तर मी नवीन व्यवसाय चालू करणार आहे, मोड आलेली मटकी आणि काळा मसाला. काळा मसाला मी पहिला पण विकला आहे बरं का, काय महिनाभर चांगला चलत होता. पण ते कसं आहे ना, परत नंतर पाऊस लागला आणि वाळवण्यामुळं तो त्रास व्हायला लागला. तर ठीक आहे, मी आता पण मसाला चालू करणार आहे. आणि मटकी घरगुती विकणार आहे किंवा बाहेर जाऊन पण मटकी विकन किंवा मसाला पण, हे दोन्ही मी चालू करणार आहे तात्पुरतं थोडं. तर त्याच्यानंतर मी बघू मग काय हळूहळू झालं तर. जर कोणाला लागत असेल मसाला, ज्यांच्या म्हणजे सगळीकडच्यापेक्षा माझ्याकडं रेट थोडासा मी कमी ठेवणार आहे, कारण आपला नवीन व्यवसाय चालू आहे. मी पहिला माझा जुना आहे तसा, तर नवीन नाही, मी पहिला विकलेला आहे, पण कमी ठेवणार आहे मी. आणि त्याच्यात कसलं कांदा मसाला आहे ते असलं काहीही मिक्स करणार नाही. तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर दाखवणार आहे, तुम्हाला तुमच्यासमोरच बनवणार आहे. हिरवी मिरची, आपला खडा मसाला, काळा मसाला असतो तो, कांदा ही चिरून मस्त असा घरच्या घरी काळा मसाला बनवणार.
आणि विकणार आहे. आणि मटकीत तर त्यात काय भेसळ करताच येत नाही. तुम्हाला वास घेतल्याच्या नंतर कळणार की हा काळा इसूर काळा मसाला जो असतो का गावाकडचा गावरान, अशा पद्धतीने विकणार आहे. 10 रुपये कमी घेणार आहे, पण घरगुती चांगला व्यवस्थित बनवून विकणार आहे. तर बघा, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर मला इंस्टाला मेसेज करा. नंबर काय मी देऊ शकत नाही. इंस्टाला मला मेसेज करा. इंस्टाची आय डी माझी शुभांगी झोंबाडे ऑफिशियल. शुभांगी झोंबाडे हीच आय डी आहे माझी इंस्टाला मला सर्च करा. तिथं मला मेसेज करा ज्यांना कोणाला मसाला लागत असेल, किंवा कॉल केला तरी चालेल. आणि जर ज्यांना लागत असेल त्यांनीच करावा, उगाच कुणी करू नये, कारण कुणाचा बी मी उचलणार नाही. ठीक आहे. तर चला, तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावर मला सांगा कमेंटमध्ये. आणि इंस्टाला मला मेसेज करा किंवा कॉल करा ज्यांना कुणाला काळा मसाला लागत असेल त्यांनी. कारण मटकी तर प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असते. मटकी मी अशी घरगुती बी विकणार आहे आणि बाजारात पण, म्हणजे असं बाहेर पण जाऊन विकणार आहे. तर चला बघा, कुणाला असा माझा व्यवसाय कुणाला छान वाटतं, कुणाला चांगला वाटतं, मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला, बाय.